Dear students, we are going to discuss a Doppler effect, and this Doppler effect is explained with the help of examples which has been already appeared during previous examination, just like MHCET or JEE exam 2017, 2016 and 2015. या 3 वर्षांमध्ये आलेले जे एक्झाम्पल्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण आज सॉल्व करणार आहोत. आणि डॉपलर इफेक्ट हा आपला त्याचा टॉपिक असेल. डायरेक्ट हे 2 एक्झाम्पल घेण्याच्या आधी आपण डॉपलर इफेक्ट संदर्भात सुरुवातीला जी तुम्हाला आवश्यक असेल ती गोष्ट, ती माहिती, ती इन्फॉर्मेशन तुमच्याकडे पाहिजे. सो लेट मी प्रोसीड टू दॅट पार्ट. ॲक्च्युअली डॉपलर इफेक्टमध्ये हे एक्सप्रेशन आहे, तुम्हाला माहिती आहे. दिस इज व्हेनेवर देर इज रिलेटिव्ह मोशन बिटवीन ऑब्झर्वर अँड सोर्स ऑफ साऊंड, then there is either increase in frequency or decrease in frequency, means apparent change in the frequency. आपल्याला माहिती आहे की जर एखाद्या ठिकाणी एखादा सोर्स ऑफ साऊंड ऑब्झर्वरकडे किंवा ऑब्झर्वरपासून दूर जात असेल तर त्यावेळेस ऑब्झर्वरला जी फ्रिक्वेन्सी ज्याचा आपल्याला आभास होतो, ज्याला ॲपरंट फ्रिक्वेन्सी म्हणतात, ती एन डॅश इक्वल टू व्ही बार मायनस व्ही ओ बार अपॉन व्ही बार मायनस व्ही एस बार इंटू एन, व्हेर एन इज ओरिजिनल फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड, V bar is velocity of the sound wave, VO bar is velocity of the observer or you may say listener, जो ऐकणार आहे त्याची velocity, आणि VS bar ही velocity असेल सोर्सची. याचा आपण विचार करणार आहोत. आणि 2 महत्त्वाचे मुद्दे आपण जेव्हा हा फॉर्म्युला यूज करणार आहोत, या फॉर्म्युल्यामध्ये की यांच्या सायन्स कशा कन्सिडर करायच्या, तर मी सुरुवातीला हे सांगेल की वेलॉसिटी ऑफ द साऊंडची व्हीची साईन ही नेहमी पॉझिटिव्हच कन्सिडर करायची. फक्त ऑब्झर्वरची वेलॉसिटी आणि सोर्स ऑफ साऊंडची वेलॉसिटी पॉझिटिव्ह घ्यायची का निगेटिव्ह घ्यायची, इट डिपेंड्स अपॉन द डिरेक्शन ऑफ दॅट वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू द वेलॉसिटी ऑफ द साऊंड. आपण इथे विचार करणार आहोत. आता सोर्स ऑफ साऊंड आहे, हा इकडे काहीतरी सोर्स ऑफ साऊंड ट्रॅव्हल करतो आणि त्या साईडला साऊंड इमिट होतो, दोघांची वेलॉसिटी सारखी असेल तेव्हा या सोर्स ऑफ साऊंड व्ही एचची वेलॉसिटीची दिशा म्हणजे साईन बदलायची नाही, तो मायनस वेस असाच असेल, म्हणून मी व्ही मायनस वेस असंच लिहिल. आता येथे पहा, येथे ऑब्झर्वर आहे, ऑब्झर्वरची वेलॉसिटी इकडे आहे आणि त्याच डायरेक्शनला वेलॉसिटी ऑफ द साऊंड आहे. दोघांची वेलॉसिटी जर का सारखीच असेल, एका दिशेला असेल, तर येथे सुद्धा व्ही ओची साईन बदलायची नाही, ती निगेटिव्ह अशीच राहू द्यायची ॲज इट इज मायनस व्ही ओ. आणि नंतर हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकतात अशा केसमध्ये. दुसरंच जर का असं जर असेल की सोर्स ऑफ साऊंड जो आहे तो इकडे जातो आहे आणि साऊंड या साईडला जातो आहे, दोघांची वेलॉसिटी अपोजिट आहे, अशा वेळेस ही वेलॉसिटी निगेटिव्ह घ्यायची आणि ऑलरेडी तिथे निगेटिव्ह साईन आहे आणि परत ही निगेटिव्ह म्हणजे तो पॉझिटिव्ह असेल. इट शुड बी जस्ट लाईक दिस प्लस व्ही एस. आता या ठिकाणी विचार करूया आपण, जर ऑब्झर्वर इकडे येत असेल आणि वेलॉसिटी ऑफ द साऊंड त्या साईडला असेल, इथे सुद्धा अपोजिट आहे, तरी व्ही ओची साईन व्हीच्या सापेक्ष निगेटिव्ह घ्यायची, म्हणजे ऑलरेडी हा व्ही ओ आहे त्याला निगेटिव्ह करायचा, आधीची निगेटिव्ह साईन आणि त्याची स्वतःची निगेटिव्ह ती पॉझिटिव्ह असेल, म्हणजे नवीन एक्सप्रेशन असेल. अर्थात हे 2च तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता असं नाही, डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन. जर सोर्स ॲट रेस्ट असेल तर त्याची वेलॉसिटी 0 घ्यायची, ऑब्झर्वर असेल त्याची वेलॉसिटी 0 घ्यायची, त्याच्या डायरेक्शननुसार, त्या सिच्युएशननुसार तुम्ही हा फॉर्म्युला यूज करायचा. चला ठीक आहे, यावरती आधारित आपण 2017 साली जे एक्झाम्पल पडलं MHCETमध्ये त्याचा विचार करणार आहोत. ओके, सो लेट मी बिगिन विथ दॅट एक्झाम्पल. इथे असं म्हटलं आहे, ऑब्झर्वर इज मुव्हिंग विथ वेलॉसिटी व्ही ओ टू अ स्टेशनरी सोर्स. इथे असा विचार करूया की एक सोर्स आहे, हा सोर्स याच ठिकाणी आहे, म्हणजे याची वेलॉसिटी 0 आहे, स्टेशनरी आहे. एक लक्षात ठेवायचं, येथे स्टेशनरी सोर्स असा शब्द प्रयोग केलेला आहे आणि त्या साईडला इकडे काहीतरी एखादा ऑब्झर्वर आहे. हा ऑब्झर्वर या सोर्स ऑफ साऊंडकडे जातो आहे विथ वेलॉसिटी व्ही ओ, इज मुव्हिंग विथ वेलॉसिटी व्ही ओ. पुढे असं म्हणतो आहे, अँड आफ्टर क्रॉसिंग मूव्ज अवे विथ वेलॉसिटी व्ही ओ. आता हा ऑब्झर्वर ह्या सोर्स ऑफ साऊंडला क्रॉस करतो, सोर्स ऑफ साऊंड तर त्याच ठिकाणी थांबलेला आहे, हा पुढे क्रॉस करतो आणि इकडे निघून जातो, म्हणजे ऑब्झर्वर आता या साईडला येईल, त्याची वेलॉसिटी या दिशेला असेल, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि तेथे सुद्धाची वेलॉसिटी व्ही ओ अशीच असेल. पुढे तो असं म्हणतो, द मीडियम इज ॲट रेस्ट. मीडियम म्हणजे ऑब्झर्वर आणि सोर्स. आता ऑब्झर्वर म्हणजे आपण स्वतः ऐकणारे आहोत आणि सोर्स म्हणजे एखाद्या सायरन असेल किंवा एखादी ट्रेनची विसल असेल, तर याच्यामधलं जे मीडियम आहे ते हवा घेऊया किंवा इथे सुद्धा हवा घेऊया. दॅट मीडियम इज ॲट रेस्ट म्हणजे हवा थांबलेली आहे याचा अर्थ होतो. इफ व्ही इज वेलॉसिटी अँड एन इज फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड इमिटेड ह्या सोर्सने जी व्हेलॉसिटी इमिट केलेली आहे, आता ऑब्झर्वर इकडे आहे तर सोर्स
या साईडला साऊंड इमिट करेल, म्हणजे या साईडला साऊंड या ऑब्झर्वरकडे साऊंड जातो आहे, म्हणून साऊंडची वेलॉसिटी साऊंड म्हणून इकडे असेल. आता ऑब्झर्वर या साईडला आला तर या सिच्युएशनमध्ये या सोर्सपासून साऊंड या साईडला जातो आहे. साऊंड वेव्हची वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू दिस ऑब्झर्वर इकडे असेल, कारण हा ऑब्झर्वर ऐकतो आहे आणि ऑब्झर्वर येथे असल्यामुळे साऊंड या साईडला ऐकतो आहे, म्हणजे या त्याच्या व्हेलॉसिटीज झाल्या. आता त्यातल्या त्यात ह्या सोर्स ऑफ साऊंडची जी साऊंड वेव्ह इमिट होते त्याची फ्रिक्वेन्सी यन आहे, येथे सुद्धा आणि येथे सुद्धा. पुढे तो काय म्हणतो, फाइंड द डिफरन्स बिटवीन ॲपरंट फ्रिक्वेन्सी. फाइंड म्हणजे उत्तर काढा. काय उत्तर काढायचं, डिफरन्स सबट्रॅक्शनचं. सो डिफरन्स बिटवीन द ॲपरंट फ्रिक्वेन्सी हिअर्ड बाय द ऑब्झर्वर. ऑब्झर्वरने जो ॲपरंट फ्रिक्वेन्सीज ऑब्झर्व केल्या त्याच्यामधला डिफरन्स. आता इथे ऑब्झर्वर इकडे येत असताना, सोर्स ऑफ साऊंडकडे येत असताना त्याला त्याची ओरिजिनल फ्रिक्वेन्सी ऑब्झर्व करता येणार नाही सोर्स ऑफ साऊंडची, तर तो नवीनच फ्रिक्वेन्सी ऑब्झर्व करेल. असं विचार करूया की इथे त्याने एनडॅशची फ्रिक्वेन्सी ऑब्झर्व केली, ही त्याची ॲपरंट फ्रिक्वेन्सी ऑब्झर्वरने ऐकलेली फ्रिक्वेन्सी. आणि जेव्हा हा ऑब्झर्वर ह्या सोर्स ऑफ साऊंडपासून दूर जातो आहे, म्हणजे येथे सुद्धा त्याची ओरिजिनल जी फ्रिक्वेन्सी आहे सोर्स ऑफ साऊंडची ती ऑब्झर्वर ऐकणार नाही, त्याला नवीनच फ्रिक्वेन्सी ऐकायला मिळेल. आता येथे घेतो मी एन डबल डॅश ही नवीन फ्रिक्वेन्सी ॲपरंट फ्रिक्वेन्सी ऑब्झर्व बाय द ऑब्झर्वर. आणि तुम्हाला विचारलं आहे फाइंड द डिफरन्स बिटवीन दिस टू फ्रिक्वेन्सीज, म्हणजे ही ॲपरंट फ्रिक्वेन्सी ऑब्झर्वरची सोर्सपासून दूर जातानाची आणि ही फ्रिक्वेन्सी ऑब्झर्वरने ऐकलेली ॲपरंट फ्रिक्वेन्सी सोर्स ऑफ साऊंडकडे जाताना, याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला विचारला आहे. मी थोडक्यात त्यांनी एन डॅश मायनस एन डबल डॅश और एन डबल डॅश मायनस एन डॅश याचं उत्तर तुम्हाला विचारलं आहे. दिस इज ॲक्च्युली क्वेश्चन मार्क इन फ्रंट ऑफ यू. मग तुम्ही काय करणार, तर सुरुवातीला ही केस घ्यायची की जेव्हा ऑब्झर्वर हा सोर्स ऑफ साऊंडकडे जातो आहे. मी आधीच तुम्हाला तो प्रॉब्लेम सांगण्याच्या आधी तुम्हाला हा फॉर्म्युला सांगितला होता की या फॉर्म्युला तुम्ही उपयोग करू शकतात येथे. मग मी हा फॉर्म्युला यूज करतो, एन डॅश इक्वल टू व्ही मायनस व्ही ओ, व्ही मायनस व्ही एस आणि एन. येथे मी सुरुवात करतो आणि नंतर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी ठेवायच्या मी तो विचार करतो. ओके, एन डॅश इज इक्वल टू व्ही मायनस व्ही ओ अपॉन व्ही मायनस व्ही एस इंटू ओरिजिनल फ्रिक्वेन्सी एन. बिफोर गोईंग टू दॅट आपल्याकडे हे 4 ऑप्शन्स आहे, ABCDमध्ये दिलेले 4 ऑप्शन्स आहे. ट्वाईस एन ओ अपॉन व्ही, एन व्ही ओ अपॉन व्ही, व्ही अपॉन ट्वाईस एन ओ, आणि याच्यापैकी कोणता आन्सर आहे ते सिलेक्ट करायचं आहे. ओके, आपण आता सुरुवात केली एन डॅशची सुरुवात करत असताना. येथे व्हीची किंमत तर पॉझिटिव्हच घ्यायची आहे. आता व्ही ओ पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह घ्यायचा, तेथे जेव्हा ऑब्झर्वर या साईडला सोर्स ऑफ साऊंडकडे येतो तेव्हा त्याची वेलॉसिटी या साईडला आणि सोर्स ऑफ साऊंड त्याच्याकडे येत असतो, म्हणजे दोघं वेलॉसिटीज अपोजिट आहे. म्हणून येथे व्ही ओची साईन बदलायची, ती पॉझिटिव्ह करायची. नंतर पुढे तो काय म्हणतो, व्हेलॉसिटी ऑफ द सोर्स इज इक्वल टू 0. म्हणजे मी लिहिताना कसं लिहिल मग हे, एन डॅश इज इक्वल टू व्ही प्लस व्ही ओ अपॉन सिम्पली व्ही, कारण व्ही एस इक्वल टू 0 आहे, इंटू एन. ओके, दिस इज द फर्स्ट एक्सप्रेशन गॉट बाय मी. आता सेकंड केसमध्ये काय करायचं, तर सेकंड केसमध्ये आपण आता याचा विचार करू, एवढ्या पार्टचा, की जेव्हा सोर्स ऑफ साऊंडपासून क्रॉस झाल्यानंतर ऑब्झर्वर दूर जातो, इकडे जातो. ओके, आता या केसमध्ये मला एन डबल डॅश ही त्याने ऐकलेली ॲपरंट फ्रिक्वेन्सी साऊंड ओरिजिनल फ्रिक्वेन्सी व्यतिरिक्त त्याचा आपण आता फॉर्म्युल्याचा विचार. दिस इज माय फर्स्ट एक्सप्रेशन. ओके, आता दुसरं एक्सप्रेशन एन डबल डॅश इज इक्वल टू, आता येथे पहा, तर येथे व्हेलॉसिटी ऑब्झर्वर तर या साईडला आला, म्हणजे साऊंड त्याच्याकडे येतो आहे, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड राईट हँड साईडला आहे आणि ऑब्झर्वर परत त्याच्यापासून दूर जातो सोर्स ऑफ साऊंडपासून, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड आणि व्हेलॉसिटी ऑब्झर्वरची दिशा सारखीच झाली, म्हणजे त्याची साईन तेथे बदलायची नाही, ती व्ही मायनस व्ही ओ अशीच राहू द्यायची, म्हणजे त्याला परत निगेटिव्ह न घेता. अपॉन परत व्ही मायनस व्ही एस, व्ही एस ॲट रेस्ट आहे, म्हणजे व्ही ॲज इट इज, येथे व्हीची म्हणजे 0 टाकली आणि इंटू एन. हे दिस इज सेकंड एक्सप्रेशन. So just I want to find out the value of n dash minus n double dash. So let me do that now from 1 and 2. From 1 and 2. N dash minus n double dash is equal to this minus this. V plus VO upon V n minus V minus VO upon V into n. Subtraction between right hand side. Okay, here n can be taken as the common terms with the denominator v also as a common. What we got, v plus vo
इन वन ब्रॅकेट मायनस व्ही मायनस व्ही ओ, दोघांचं कॉमन डिनोमिनेटर व्ही आणि त्याच्यामध्ये हा एन कॉमन परत. ओके, येथे व्ही मायनस व्ही गेट कॅन्सल. दिस इज व्ही ओ मायनस मायनस प्लस व्ही ओ इज ट्वाइस व्ही ओ. व्ही ओ व्ही प्लस व्ही ओ मायनस व्ही प्लस व्ही ओ अपॉन व्ही इंटू एन. हियर व्ही गेट कॅन्सल. VO plus VO twice VO and N means twice VO into N upon V. This is our final expression. So which one is this? This is twice N VO upon V. Twice N VO upon V means our A option is the right one. This is the final expression. This is the answer of that question. So this is how you can got the answer with the help of this Doppler effect. Now let me proceed for the next problem, how this can be achieved. आता सेकंड केसचा आपण विचार करणार आहोत. येथे काय आहे तर येथे असं म्हटलेलं आहे की व्हेनेवर द ऑब्झर्वर मूव्स टुवर्ड द स्टेशनरी सोर्स विथ व्हेलॉसिटी v1 असं म्हटलं. मग त्याच्यामध्ये बा फरक काय काय आहे त्याचा आपण विचार करणार आहोत. बेसिकली त्याच्यामध्ये दोन गोष्टींचा थोडाफार फक्त फरक आढळतो आणि तो फरक काय असेल तर त्याचा आपण विचार करणार आहोत. आता बघा कोणता तर ऑब्झर्वर. दिस इज सेकंड प्रॉब्लेम नाव. फर्स्ट इज ऑलरेडी ऑब्झर्वर मूव्स टुवर्ड्स स्टेशनरी सोर्स विथ व्हेलॉसिटी v1 असं म्हटलं. म्हणजे परत येथे सुद्धा सोर्स जो असेल येथे हा स्टेशनरी आहे म्हणजे याची व्हेलॉसिटी 0 आहे आणि एक जो ऑब्झर्वर आहे ह्या स्टेशनरी सोर्सकडे जातो आहे म्हणजे त्याची व्हेलॉसिटी VO इकडे आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि त्याची जी व्हेलॉसिटी आहे ऑब्झर्वरची ती v1 आहे. VO इक्वल टू v1 विथ व्हेलॉसिटी अँड ॲपरंट फ्रिक्वेन्सी इज f1. आता येथे काय होतं आहे की ह्या सोर्स ऑफ साऊंडकडे हा ऑब्झर्वर जातो आहे म्हणजे याची जर ओरिजिनल फ्रिक्वेन्सी जी काय असेल एफ किंवा यन जी काय असेल मी त्याला ओरिजिनल फ्रिक्वेन्सीला यन इक्वल टू एफ असं म्हणतो. तर ही ओरिजिनल फ्रिक्वेन्सी याला ऐकायला मिळणार नाही. हा नवीन फ्रिक्वेन्सी ऐकेल तर ती जी नवीन फ्रिक्वेन्सी याला प्राप्त झाली ती म्हणजे f1 ही ॲपरंट फ्रिक्वेन्सी कारण तो त्याच्या जवळ जातो. डॉपलर इफेक्टनुसार ॲपरंट चेंज इन द फ्रिक्वेन्सी नॉट एफ इट इज f1. ओके, पुढे तो काय म्हणतो इफ ऑब्झर्वर मूव्स अवे फ्रॉम द सोर्स विथ व्हेलॉसिटी v1. आता परत अगोदरची सिच्युएशन आहे. आता या ऑब्झर्वरने ह्या सोर्सला क्रॉस केला आणि तो इकडे आला आणि परत त्याची व्हेलॉसिटी परत v1 अशी झाली परत सेम झाली. ओके, फक्त त्याची दिशा इकडे आली विथ द ॲपरंट फ्रिक्वेन्सी इज f2. आता इथे ॲपरंट फ्रिक्वेन्सी त्याला म्हणजे f1 जी आधी मिळाली f व्यतिरिक्त आता इथे f व्यतिरिक्त त्याला ॲपरंट फ्रिक्वेन्सी मिळेल f2. तो वेगळी हिअर्ड करेल वेगळी ऐकेल तो. ओके, पुढे असं विचारलं त्याने इफ v इज व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड. हा साऊंड आहे सोर्स आहे त्याची व्हेलॉसिटी याच्यासाठी ही v आणि जर का ऑब्झर्वर इकडे असेल तर सोर्स ऑफ साऊंड इकडे ते साऊंड वेव्ह इमिट करेल म्हणजे इकडे v ऑब्झर्वरकडेच ती व्हेलॉसिटी असेल एवढं लक्षात ठेवायचं आहे. अँड f1 अपॉन f2 इक्वल टू 2. तुम्हाला केस दिलेली आहे f1 अपॉन f2 इक्वल टू 2. दिस इज इन्फॉर्मेशन गिव्हन टू यू. देन v1 अपॉन v2. तर तुम्हाला v1 अपॉन v2चं उत्तर विचारलेलं आहे मीन्स क्वेश्चन मार्क इज v1 अपॉन v2. दिस इज व्हॉट यू वॉन्ट टू फाइंड. आता तुम्हाला त्याच्यासाठी जे ऑप्शन दिलेले आहे v1 अपॉन v2चे v1 अपॉन v2 इक्वल टू a मध्ये 2 v1 अपॉन v2 इक्वल टू 3 किंवा c मध्ये 4 किंवा d मध्ये 5 या v1 अपॉन v2चं उत्तर यापैकी कोणतरी पाहिजे. मग आता तसंच आपण डॉपलर इफेक्टचा उपयोग करून घेऊया. लेट मी बिगिन विथ द सेम एक्सप्रेशन जस्ट व्हॉट आय स्टार्टेड अर्लियर. तुम्हाला आठवण करून देतो मी द सेम वन. n डॅश इक्वल टू v बार मायनस v ओ अपॉन v बार मायनस v एस बार इंटू n. हेच एक्सप्रेशन आपण येथे लिहिलेलं आहे इन दिस वे. येथे या केसमध्ये जेव्हा ऑब्झर्वर हा सोर्स ऑफ साऊंडकडे जातो आहे म्हणजे ही सिच्युएशन. मी आता परत हेच सूत्र वापरतो. एन डॅश ऐवजी मी त्याने जी प्राप्त केली त्याची जी आपण फ्रिक्वेन्सी एन डॅश ऐवजी मी इथे f1 लिहिली. f1 इज इक्वल टू v व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड ॲज इट इज. आता इथे तुम्ही पाहू शकतात की व्हेलॉसिटी ऑब्झर्वर या साईडला आहे v1 आणि व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड v या साईडला. दोघांची दिशा अपोजिट आहे म्हणून या v0ची साईन बदलायची v ती प्लस आणि v0 ऐवजी v1 लिहायचं. ओके, अपॉन
डिनॉमिनेटर व्ही मायनस व्ही एस, व्ही ॲज इट इज, व्ही एस इज इक्वल टू अगेन 0, यामध्ये काहीच बदल नाही, इंटू ओरिजिनल फ्रिक्वेन्सी एफ घेऊया किंवा एन घेऊया आपण. ओके, मी एफ कन्सिडर करतो. आता दिस विल बी माय फर्स्ट एक्सप्रेशन, याला मी एक्सप्रेशन नंबर 1 घेतो. व्हॉट्स ऑफ द नेक्स्ट वन. आता हा एवढा पार्ट झाला इथून ते इथपर्यंतचा. सोर्सपासून आता ऑब्झर्वर दूर जातो आहे, म्हणजे इकडे जातो आहे. मी परत तेच सांगेल की एखाद्या थांबलेल्या गाडीपासून आपण ऐकणारा हा दूर जातो आहे. या सिच्युएशनमध्ये काय आहे तर परत हाच फॉर्म्युल्यापासून सुरुवात करेल. एन डॅश म्हणजे ॲपरंट फ्रिक्वेन्सी, येथे ॲपरंट फ्रिक्वेन्सी F2 आहे, म्हणजे मी एन डॅश ऐवजी येथे F2 लिहिणार इक्वल टू परत व्ही ॲज इट इज. आता येते VO, व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड. जेव्हा ऑब्झर्वर या साईडला येतो, स्टेशनरी ऑब्झर्वर येथे असतो, व्हेलॉसिटी ऑफ द साऊंड या दिशेला आहे आणि VO सुद्धा या दिशेला आहे. दोघांची दिशा सारखीच झाली, म्हणजे VOची साईन बदलायची नाही, जी आहे निगेटिव्ह तशीच राहू द्यायची आणि त्याची किंमत V1 ठेवायची, मायनस V1 अपॉन V मायनस व्ही एस. व्ही मायनस व्ही एस इज इक्वल टू अगेन 0, म्हणजे फक्त V घ्यायचा, इंटू फ्रिक्वेन्सी, ओरिजिनल फ्रिक्वेन्सी तर एफ आहे, एन ऐवजी एफ. This will be my second expression. What I want to find, I just want to find the value of F1 upon F2. So how I can got F1 upon F2 is equal to here V plus V1 upon V, F upon V minus V1 upon V into F. Here F get cancel, V get cancel, so it comes out to be V plus V1 upon V minus V1. Now considering the whatever changes here, we are taking V plus V1 upon V minus V1. This can be rearranged like this. मला जर का येथे फक्त हीच क्रिया इकडे करायची असेल, मी अशी करेल, F1 plus F2 upon F1 minus F2 is equal to simply V upon V1. Simply V upon V1. And here the second velocity is not actually, it is with velocity V2. I made a mistake, it is with velocity V1 as it is, no change.